खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अंमली पदार्थविरोधी पथक जे आपल्या परिमंडळामध्ये काम करत आहे, सदर पथकाचे आपले जे अधिकारी आहेत API अनिल गायकवाड, ठोके जितेंद्र ठोके, ग्रेड PS आणि सर्व टीमने ती कामगिरी केलेली आहे. आणि खडकपाडा वाडेकर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे. ते 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, या तिन्ही आरोपींचं यापूर्वीच NDPS गुन्ह्यासंदर्भातलं रेकॉर्ड आहे. यापूर्वी ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेले होते अंमली पदार्थ तस्करीमध्ये. त्याच्यामध्ये पहिला आरोपीचं नाव आहे वसीम खान, तो आहे भिवंडीचा. त्याच्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल आहे जो आहे घाटकोपरचा. त्यानंतर दिनेश सरोज म्हणून आहे, हा आरोपी जो आहे तो ठाण्यामधला आहे. त्याच्यावरती पण सुद्धा घाटकोपरचाच एक 1800 किलो गांजा यापूर्वी जप्त केलेला होता. त्यानंतर तिसरा जो आरोपी आहे जो मोहित वर्मा, तो मुलुंड पोलीस स्टेशनचा, याच्यावर सुद्धा मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये NDPS गुन्हा दाखल होता. अशा प्रकारची जी कामगिरी जी आहे ती आमच्या पथकाने केलेली आहे. याच्यामध्ये अजूनही कोणते आरोपी आहेत ज्यांनी हा माल इथं सप्लाय केला होता आणि या साखळीमध्ये इतरही काही आरोपी असू शकतात. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. सध्या त्या तिन्ही पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केला असता आरोपींना आता 9 तारखेपर्यंत त्यामध्ये पोलीस रिमांड दिलेली आहे. हा जो तपास जो आहे सदरचा मला हा कोणत्या ठिकाणी मला होता यापूर्वी आपण पाहिलं असेल की आपण नागपूरमधून असेल आणि ओडिसामधून विशाखापट्टणम या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण आरोपी अटक केलेले आहेत. आणि ही संपूर्ण साखळी जी आहे ती आपण ब्रेक करण्याचा निश्चितपणे प्रयत्न आहे. ह्या प्रकरणामध्ये सुद्धा हा माल सदरचा माल कुठून आला होता, कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार होते आणि इतरही कोणकोणते याच्यामध्ये सहभागी आहेत हे पूर्णपणे आपण साखळी याच्याकडून तपास करून पूर्ण करणार आहोत, जेणेकरून हे पूर्ण रॅकेट जे आहे आपल्या त्या रॅकेटच्या मध्ये आपल्या मुळापर्यंत जाता येईल.